विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच बौद्धिक नक्षलवादी आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। संविधानिक पदावरील व्यक्ती किती बोगस भ्रष्ट आहे हे कालच्या सिब्बल यांच्या युक्तिवादावरून समोर आल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। बौद्धिक नक्षलवादी असलेल्या विधानसभा अध्यक्षांनीच आमचा पक्ष विकला असा आरोप त्यांनी केला। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे, ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना। त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे। तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते। विद्यमानातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी। आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी। संजय राऊत, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार होतात, परंतु आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार तुम्हाला झेपत नाहीत। तुम्ही आता काँग्रेसचे वैचारिक वारसदार झालात, तुम्ही आता समाजवादी पार्टीचे वैचारिक वारसदार झालात। त्यामुळं राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिलाय आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा, एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये उरले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।